हाँ मैम। हाँ जी अभी बताओ। ठीक है, एक सेकेंड। मैम आपको बनाया? हाँ अभी दिख रहा है मैम, अभी दिख रहा है। अच्छा, मुलांनो गुड आफ्टरनून सगळ्यांना. हात वरती करा. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून सगळ्यांना. ओके गर्ल्स, चला आता हा डिव्हाइस कडे बघा, कॅमेराकडे बघा आणि क्लास आपण आता चालू करूयात. मला सांगा, तुमचं जे पुस्तक आहे जे मी बघितलं, त्या पुस्तकाच्या हिशोबाने तुमची आता नवीन सहामाही चालू झाली ना, तर पहिल्या सहामाहीचा सिलेबस तुम्हाला आता दुसऱ्या परीक्षेत येईल का? नाही येणार ना बहुतेक. येणार असेल तर हात वर करा. अच्छा, येणार नसेल तर हात वर करा. आता नाही येणार ना? आता जे धडे होऊन गेले आताच्या ज्या परीक्षेला, जी दिवाळीच्या आधी जी परीक्षा झाली, ते आता नाही येणार ना पुढच्या परीक्षेला? हो. ओके प्रश्नपत्री काही नाही कोई इथे बरं स्टुडंट्स, ठीक आहे, कळलं मला. आपण आता ना नवीन धडा मग आज चालू करणार आहोत, जो प्रकाशाशी संबंधित आहे. ठीक आहे, तर थांबा मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन शेअर करेपर्यंत बघा, काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. नेक्स्ट आठवड्यापासून, तुम्ही पुढच्या आठवड्यापासून आता आपला जो नेहमी सायन्सचा जो क्लास असेल ना, त्या क्लासला बसताना तुम्ही तुमची कंपास पेटी बरोबर घेऊन बसायचे मुलांनो. कंपास पेटी लागेल आपल्याला प्रकाशाशी रिलेटेड आकृत्या काढण्यासाठी. ठीक आहे, तर तुमची कंपास पेटी असली पाहिजे आणि नोटबुक एक चांगली वाली, त्याच्यामध्ये तुम्ही आकृत्या काढाल. मी जसं जसं सांगत जाईल बस तुम्हाला तसं तसं करत जायचं आहे. ठीक आहे, माझा आवाज जर तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट ऐकायला येत असेल तर तुमचा राईट हँड वर करा, उजवा हात वरती करा. ज्यांना ज्यांना माझा आवाज स्पष्ट ऐकायला येतोय ते त्यांचा राईट हँड वरती करतील. अली विहीर नावाने जॉईन झालेलं जे स्कूल आहे, गर्ल्स तुम्हाला माझा आवाज येत नाहीये का? तुम्ही कोणीच हात नाही वर केला म्हणून मी विचारते. नाही येते माझा आवाज? आवाज येत असेल तर हात वर करा. येत आहे. हो बेटा, तुम्ही केलंय हात वरती. सोनल मॅमच्या नावाने ज्यांनी जॉईन केलंय, बट अली विहीर मधले गर्ल्सनी काही रिॲक्शनच नाही देत. गर्ल्स तुम्ही थोडं काय वाचताय? नॉर्मल आपला क्लासच आहे हा. बर ठीक आहे, काही हरकत नाही. चला आता आपण तुमचा जो नेक्स्ट धडा आहे प्रकाशाचे परावर्तन, हा धडा चालू करणार आहोत. बघा, प्रकाशाचे परावर्तन हा जो टॉपिक आहे, हा जो शब्द आहे, हा तुम्हाला काय नवीन नाहीये, गेल्या वर्षी पण होता जर तुम्हाला आठवत असेल तर. आज आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ना आपण, हा धडा खूप महत्वाचा आहे. हा दहावीच्या, तुमचं पुढचं वर्ष 10वीच आहे ना, 10वीच्या दृष्टिकोनातून हा धडा अतिशय महत्वाचा आहे. आणि हा धडा जर तुम्हाला समजला नाही आता, तर पुढच्या वर्षी 10वीला पण जो आता आहे प्रकाशाचे परावर्तन आणि 10वीला आहे प्रकाशाचे अपवर्तन, मग तो धडा नाही समजणार जर तुम्हाला हा धडा नाही नीट समजला तर. त्याच्यामुळे मग तुम्ही काय करायचंय, मी जो हा तुम्हाला आता धडा शिकवणार आहे तो अतिशय लक्ष देऊन समजून घ्यायचंय, आकृत्या नीट समजून घ्यायच्या आणि माझ्या समोरच मी तुम्हाला काही आकृत्या तर काढायला लावणार आहे. त्या पण मी जसं जसं सांगेल तसं तसं त्या आकृत्या काढत जायच्या आहे. सोपा धडा आहे, फक्त एवढंच आहे की थोडासा लांब आहे, पण गतीच्या नियमपेक्षा थोडा लहानच आहे. तर त्या हिशोबाने काय करणार आहे आपण, त्याची प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे, चला कोण कोण रेडी आहे? आज काहीतरी तुम्ही खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकणार आहात. कोण कोण रेडी आहे? हात वर करा शिकण्यासाठी. एक्साइटेड कोण कोण आहे? ठीक आहे, व्हेरी गुड. अच्छा,
सोनल मॅमच्या नावाने ज्यांनी जॉईन केलंय, गर्ल्स तुम्ही मोबाईलवर जॉईन झालाय का? हो मॅडम. अच्छा, मोबाईलवर एवढ्या सगळ्या जणांना कसं दिसणार? एवढं छोटं छोटं दिसेल. जे स्कूलमध्ये स्मार्ट बोर्ड वगैरे किंवा टीव्ही नाहीये का? काय नाव आहे तुमच्या स्कूलचं नाव बेटा? राणीपूर. राणीपूर. अच्छा, आणि कोणता तालुका कोणता पडतो? शहादा. अच्छा, आणि जिल्हा कोणता आहे? नंदुरबार. अच्छा, ओके ओके, नंदुरबार. ओके बेटा, ठीक आहे. चला, तर मी आता स्क्रीन शेअर करते. आधी तुमचं पुस्तक बघूयात आपण. ठीक आहे. बघा, हा ना धडा खूप इंटरेस्टिंग होणार आहे मुलांना. काय काय गोष्टी ज्या आहेत तुम्ही गेल्या वर्षी ज्या शिकलाय तेच परत आपण रिपीट करणार आहोत. आणि तुम्हाला मजा येईल हा धडा शिकायला. चला, पुस्तक तुम्ही तुमच्या समोर पाहिजे तर उघडू शकता. दिसतोय हा प्रकाशाचे परावर्तन? स्क्रीन दिसते माझी? स्क्रीन दिसते सगळ्यांना माझी मुलांना? दिसते. ठीक आहे. बघा, इथे आता प्रकार आरसा, आरशाचे प्रकार, गोली आरसे, गोली आरशाद्वारे होणारे विशालन वगैरे हे सगळे टॉपिक्स आपण ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर चला सुरुवात करूया. आता तुम्हाला ना मुलांना मी एक ना तुमच्या पुस्तकाबरोबर एक कलरफुल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पण दाखवणार आहे. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजे काय? कम्प्युटरमध्ये आपण जे बनवतो. तुम्ही कम्प्युटरच्या तासाला जर थोडंफार त्याच्याबद्दल शिकला असाल तर, नसेल जरी पण शिकला काही हरकत नाही. बघा, तर हा आपला प्रकाशाचे परावर्तन धडा आपण सुरू करतो. आता ह्याच्यावरती मी पुढे जाण्याऐवजी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला. तुम्हाला जेवढं येईल तेवढं उत्तर दिलं तर चालेल मुलांना. प्रकाश म्हणजे काय? कोण सांगेल बर? काय असतो प्रकाश? काय असतो? हा बेटा सांग, हा अनम्यूट करून सांग. उजेड. उजेड. बर, ठीक आहे. प्रकाश म्हणजे उजेड, चालेल, काही हरकत नाही. हे उत्तर एक्सेप्टेबल आहे. आणखी कोणाला सांगायचं अजून काय असतो प्रकाश? हा, प्रकाशाचा एक स्रोत सूर्य आहे, म्हणून सूर्याच्या प्रकाशाला आपण सूर्यप्रकाश म्हणते. बरोबर आहे. पण प्रकाश म्हणजे काय बोलता? बर, मुलांना मी आता त्याची व्याख्या सांगते तुम्हाला. ती तुम्ही करायची, समजून घ्यायची, आणि मग तुमच्यापैकीच एका कोणाला तरी मी रिपीट करायला सांगेन. ठीक आहे. बघा, आपला जो निसर्ग आहे त्या निसर्गामध्ये आपल्याला निसर्गाकडून वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. दुपारी सगळे कोण कोण दुपारी जेवलेत? हात वर करा जरा. लंच ब्रेक मध्ये टिफिन खाल्ला कोणी कोणी? किंवा जेवण जिथे स्कूलमध्ये मिळत असेल. अलिव्हिर स्कूलचे विद्यार्थी उपाशी आहेत? कोणीच हात नाही वर करत आहे. मुलं नाही करत आहेत, मुली नाही. खाल्लंय ना तुम्ही पण? हा, ठीक आहे. ऊर्जा मिळाली आता तुम्हाला. बघा, आपण आता जे जेवलो त्या जेवणामध्ये रासायनिक ऊर्जा असते, आणि मग ते जेवण पचवल्यावरती मग तीच रासायनिक ऊर्जा त्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होते, जी ऊर्जा आपण काम करायला वापरू शकतो. उदाहरणार्थ, आता तुम्ही बसलाय, तुम्ही बोलताय, मी बसले, मी बोलते, ऊर्जा हवी ना, त्याला पण तर ऊर्जा पाहिजे. ती ऊर्जा आपल्याला कशातून मिळाली? जेवणातून, राईट? तर एक झाली अशी रासायनिक ऊर्जा. अशा खूप प्रकारच्या ऊर्जा आपल्याला निसर्गाने दिलेल्या आहेत. एक दुसरी ऊर्जा जी तुमच्या तिथे पण प्रेझेंट आहे आणि माझ्या इथे पण, प्रकाश ऊर्जा. प्रकाश आहे ना, उजेड पडलाय ना तुमच्या तिकडे. तिसऱ्या प्रकारची जी मी आता वापरते, जिचा वापर करून तुम्ही ऐकताय, ध्वनी ऊर्जा. माझा जो आवाज आहे ती पण एक ऊर्जेचा प्रकार आहे. बरोबर आहे? सूर्य उष्णता पण मिळते ना,
उष्णता ऊर्जा. तर बघा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, त्याच्यानंतर ना आणखी कोणती सांगा. पवनचक्की चालते, हवेवर पण ऊर्जा असते, बरोबर आहे. तर हवेची ऊर्जा, पाण्याची ऊर्जा, त्याच्यानंतर सूर्याकडून मिळते ती असते. कोणती ऊर्जा असते? इंग्लिशमध्ये त्याला सोलार एनर्जी म्हणतात, मराठीत त्याला आपण काय म्हणतो? सौर ऊर्जा म्हणतो ना, बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या मुलांना तुम्हाला माहितीये 12 ते 13 प्रकारच्या ऊर्जा निसर्गाकडून आपल्याला मिळतात. टोटली 13 प्रकार आहेत. तुम्ही जरा क्लास संपल्यावरती मध्ये हवं तर डिस्कस करा आणि त्याची लिस्ट बनवा आणि मला सांगा नेक्स्ट क्लासमध्ये की 13 ऊर्जा जी म्हणाली मी, वेगवेगळ्या प्रकारच्या 13 ऊर्जा आहेत, त्या 13 प्रकारच्या ऊर्जाची नावं तुम्हाला भेटली का? शोधून बघा जरा. ठीक आहे, सापडतात का बघा. तुमच्या टीचर्सची पण हवं तर तुम्ही मदत घेऊ शकता. तर ह्या 13 प्रकारांपैकी एक प्रकार आहे प्रकाश, बरोबर आहे. प्रकाश ही पण एक प्रकारची ऊर्जा आहे. पण मग सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आहेत, त्याच्यापैकी प्रकाश हा बाकीच्या ऊर्जेपेक्षा वेगळा कसा, तेच सांगितलं की त्याचीच आपली काय बनणार आहे? प्रकाशाची व्याख्या बनणार आहे. तर बघा, मी प्रकाशाची व्याख्या सांगते तुम्हाला, तर तुम्ही ती खूप चांगल्या प्रकारे पाहिजे तर नोट करा, शॉर्टकट मध्ये लिहून घ्या स्वतःकडे कुठेतरी, आणि मग त्याला पाठ पण करायचंय. बघा सांगते मी, ऐका नीट लक्ष देऊन ऐका हा. मी तुमच्यापैकी कोणाला पण सांगेल रिपीट करायला मुलांना. बघा, प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे. परत मी रिपीट करते, प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे ज्यामुळे आपण सभोवतालच्या वस्तू पाहू शकतो किंवा आपल्याला दृष्टी मिळते. प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे ज्यामुळे आपण सभोवतालच्या वस्तू पाहू शकतो किंवा आपल्याला दृष्टी मिळते किंवा प्राप्त होते. आवाजाने दिसतं का आपल्याला? नाही. जेवणाने दिसतं का? नाही. उष्णतेमुळे दिसतं का? नाही, है ना. फक्त प्रकाशच बघा आपल्या डोळ्यांवर पडला किंवा वस्तूवर पडला, त्यावेळी वस्तू आपल्याला दिसते. आपल्याला डोळे आपले साबूत असले, डोळे चांगले असले, पण लाईट गेलेली असेल, एकदम काळाकुट्ट गुडूत अंधार असेल, तर आपल्याला दिसेल का? नाही दिसणार ना. अच्छा, मला सांगा, तिथे बसलेत, जिथे बॉईज बसलेले आहेत, बॉईज मध्ये कोणाचं नाव प्रकाश आहे का? नाहीये ना. तरी पण थोडेसे तिथे काही मुलं हसत होते, मला वाटलं त्यांच्यापैकी कोणाचं नाव प्रकाश आहे. बर, आपण प्रकाश जो लाईट आहे त्याच्याबद्दल बोलतोय हा. बर, कोण रिपीट करेल आता सांगा बर. मी परत एकदा रिपीट करते. प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपल्याला सभोवतालच्या वस्तू दिसतात किंवा दृष्टी प्राप्त होते. सिंपल. कोण सांगेल आता पटकन? कोण पटकन ह्याला रिपीट करेल? फक्त आता जे ऐकले त्याला रिपीट करायचंय. चला, मी त्या मुलाला किंवा मुलीला जीनियस ऑफ द क्लास म्हणून टायटल देईल. लवकर. अच्छा, नंदुरबार स्कूल, आता ज्यांनी शाळेचं नाव सांगितलेलं राणीखेत म्हणून काहीतरी नाव बोलला ना, त्या स्कूलचे कोणी सांगेल? अनम्यूट करून पटकन. बरं, मी सांगितलेली व्याख्या समजली त्यांनी हात वर करा. ती जी सांगितली व्याख्या ती समजली तुम्हाला? त्यांनी जरा हात वरती करा. अलिवीर स्कूलचे विद्यार्थी, तुम्हाला नाही समजली मी सांगितलेली व्याख्या प्रकाश काय असतो ती? हात वरती करा जर समजली असेल तर. तुम्ही काहीच रिस्पॉन्स नाही देते आणि तुम्हाला माहितीये तुम्ही मला दिसताय, मी तुमच्याशी बोलते, हे सगळं रेकॉर्ड होते आणि हे युट्यूब वर जाणार आहे. तुमच्या मग ह्या रिॲक्शन्स पण युट्यूब वर जातील, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही ऍक्टिव्ह राहा. तुम्हाला लोक बघणार आहेत. हा बेटा,
अरे खूप जण तुम्ही बोलताय, आवाज येतो. एक जण पटकन कोणीतरी उत्तर सांगा. मॅडम अजून एकदा सांगा. हा बरं, अजून एकदा सांगते. प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपल्याला सभोवतालच्या वस्तू दिसतात किंवा आपल्याला दृष्टी प्राप्त होते. त्याच्यामुळे आपल्याला बरं ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. आपण एवढा वेळ नाही थांबू शकत एकाच गोष्टीवरती. आता इथे बघा काय दाखवलेलं आहे, प्रकाशाचे परावर्तन आणि आरसे. आता तुम्हाला हे चित्र दिसत असेल, एक अशी रूम आहे जिथे खूप सारे आरसे आहेत. तुम्हाला दिसते एकच मुलगी उभी आहे, पण तिची कितीतरी प्रतिबिंब बनलेली आहे त्या आरशांमध्ये. दिसतंय तुम्हाला? त्यावर आपण येणारच आहोत. त्यात आधी प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय. आता प्रकाशाचं परावर्तन शिकवण्याच्या आधी मुलांनो, मला तुम्हाला ना काही गोष्टी सांगायच्या. बघा, प्रकाश एकच आहे ना, सूर्याकडून मिळणारा प्रकाश जो आहे एकच आहे किंवा एकसारखाच आहे. पण तोच जो प्रकाश आहे, त्या प्रकाशामुळे आपल्या सभोवताली खूप सारे वेगवेगळे बदल घडतात. कुठले बदल घडतात? आरशामध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसतंय आपलं, ज्याच्यामुळे आपलं कामच नाही चालत ना. रोज रेडी कसं होणार आरसा नसेल तर? आरसा तर पाहिजेच पाहिजे. तर आरसा तुटल्यावर किती प्रॉब्लेम होतो की नाही. तर एक ह्या बदल प्रकाशाचं परावर्तन होतंय. दुसरं, नीट ऐका, प्रकाशामुळे पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य पण बनतोय. दरवेळी नाही बनत, पण त्याच वेळी फक्त बनतोय. नीट. आणि तुम्ही जर बघितलं असेल मुलांनो, गावाला तुम्ही तुमच्या घरी पाणी वगैरे भरून ठेवलं असेल तर बघा, मोकळी बकेट असते, पाण्याची मोकळी बादली असते ती बघा. आणि पाणी भरल्यावर बघा, पाणी भरल्यावर तुम्हाला बघितल्यावर वरतून असं फील होतं, अरे बादली छोटी झाल्यासारखं वाटते. तिचा जो खालचा जो भाग आहे तो वरती आल्यासारखा दिसतो. बघितले तुम्ही हे? नसेल बघितले तर आज बघा. क्लास संपल्यावरती ज्यावेळी तुम्ही जाल तुमच्या जिथे राहताय तुम्ही, तर पाण्याने भरलेली बादलीचा जो खालचा जो भाग आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, खालच्या भागाला काय म्हणतात रे? खालचा एकदम तिचा भाग आहे बादलीचा. मला इंग्लिश मध्ये आठवते, मराठीत आठवत नाहीये त्याला काय म्हणतात. बॉटम असते ती वरती आल्यासारखी वाटते बादलीची. तळ, हा, तळाचा भाग वरती आल्यासारखा वाटतो ना आपल्याला बादलीचा, थोडा उचलल्यासारखा वरती. तर ह्याला माहिती काय म्हणतात? ह्याला म्हणतात प्रकाशाचं अपवर्तन, जे तुम्ही पुढच्या वर्षी शिकणार आहात. तर असे खूप सारे सभोवताली आपल्या बदल घडतात फक्त एका प्रकाशामुळे. त्या बदलांची मी एक एक करून नावं सांगते. ते सगळे बदल तुम्ही काही ह्या वर्षी शिकणार आहे, काही पुढच्या वर्षी शिकणार आहे, काही तुम्ही 11वी 12वी मध्ये शिकणार जर तुम्ही सायन्स घेतलं तर. तर बघा, पहिलं आहे प्रकाशाचं परावर्तन, जे तुम्ही गेल्या वर्षी पण शिकलाय, ह्या वर्षी पण आपण रिपीट करणार आहोत. दुसरं आहे प्रकाशाचं अपवर्तन, जे तुम्ही पुढच्या वर्षी शिकणार आहात. तिसरं आहे प्रकाशाचं अपस्करण. आणि आणखीचे जे दोन बदल आहेत ना, त्याचं मराठीमध्ये मला नाव नाही माहिती, कारण ते डायरेक्ट इंग्लिश मध्येच होतं 11वी 12वीला मला. त्याला म्हणतात डायफ्रॅक्शन आणि इंटरफेरन्स. ते तुम्ही 11वी 12वीला शिकणार. तर बघा, एकच प्रकाश आहे आणि एवढे सगळे त्याच्यामुळे गोष्टी घडतात आहेत, घटना घडतात आहेत. तर मग हे सगळं काय आहे आणि असं का होतंय ते तुम्हाला आधी समजून घ्यावं लागेल. तर हे असं ह्याच्यासाठी होतंय की प्रकाश भले एक आहे, पण प्रकाश पडतोय कशावर? प्रकाश ज्या पृष्ठभागावरती पडतोय त्यानुसार मग आपल्याला हे आपल्या नेचरमध्ये, आपल्या सभोवताली ह्या घटना घडताना दिसतात. ठीक आहे. तर सगळ्यात आधी नीट ऐका हा मुलांनो, जो एकदम चकचकीत गुळगुळीत पृष्ठभाग आहे, चमकणारा चकचकीत गुळगुळीत पृष्ठभाग आहे, जसं की आरसा तुम्हाला जसं स्क्रीनवर दिसते, ह्याच्यावरती ज्यावेळी प्रकाश पडतो त्यावेळी प्रकाशाचं काय होतंय? परावर्तन होतंय. काय होतंय? प्रकाशाचं परावर्तन होते. परावर्तन होते. ज्यावेळी अशा काय वस्तू आहेत ज्याच्यातून बघा आपल्याला आरपार दिसतं,
जसं की पाणी, हवा, हवेमधून पण आपल्याला आरपार दिसतं कारण हवा खूप विरळ आहे. पाणी, काच, परत काही काही प्लास्टिक पण, काही काही ट्रान्सपरंट प्लास्टिक असतं. जसं की आता हा बघा माझा जो चष्मा आहे हे काही ग्लास नाहीये, हे एक प्रकारचं प्लास्टिकच आहे. हल्ली चष्मा तुटू नये म्हणून प्लास्टिकचे बनवतात ना. तर असे जे मटेरियल असतात ज्यावेळी त्याच्यावर प्रकाश पडतो आणि त्यावेळी जी घटना घडते ना मुलांनो, त्याला म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन. म्हणून बघा पाण्यामध्ये म्हणजे बकेटमध्ये जे आपण पाणी भरलंय त्या पाण्यामधून प्रकाश आरपार चाललाय खाली, प्रकाशाचं अपवर्तन होतंय म्हणून आपल्याला तो बादलीचा तळ असा उंच उठल्यासारखा दिसतो आणि आकाराने बादली मग आपल्याला छोटी जाणवते, ती मुळात जी अशी आहे त्याच्यापेक्षा. कळतंय तुम्हाला मी काय म्हणते? आणि तिसऱ्या प्रकारचे जे मटेरियल आहेत, आता जसं तुम्ही जिथे बसलाय, तुमचा जो बेंच आहे, तुमच्या ज्या खुर्च्या आहेत, ह्याच्यावरती ना प्रकाशाचं परावर्तन होतं कारण ते गुळगुळीत चमकणारे पृष्ठभाग नाहीयेत ना, असे पृष्ठभाग आहेत ज्याच्यातून आपल्याला आरपार दिसेल. तर ते तिसऱ्या प्रकारचे वेगळे रफ, ज्याला आपण म्हणतो खडबडीत पृष्ठभाग आहे तो. ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये मुलांनो, ह्याच्यामध्ये प्रकाश शोषला जातो. कळतंय तुम्हाला? मग 3 प्रक्रिया होत असतात. प्रकाश नेहमी कुठल्या पण पृष्ठभागावरती पडल्यावरती मूळतः ह्या 3 प्रक्रिया होतात. प्रकाशाचे परावर्तन किंवा प्रकाशाचे अपवर्तन किंवा प्रकाशाचे शोषण, प्रकाश शोषला जातो. कळतंय तुम्हाला मी काय म्हंटल? तर बघा एक सेकंड. चला, तर आता ना मी तुम्हाला दुसरी स्क्रीन दाखवते आणि आज आपण फक्त प्रकाशाचे परावर्तन काय असतं त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणार आहोत. बघा मी परत एकदा रिपीट करते माझी स्क्रीन शेअर करेपर्यंत. 3 प्रकारचे पृष्ठभाग असतात. पहिला पृष्ठभाग कोणता? जो एकदम सपाट, गुळगुळीत आणि चकचकीत चमकणारा आहे. ठीक आहे, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो शायनिंग सरफेस. चमकणारी म्हणजे शायनिंग सरफेस. अशा पृष्ठभागावरती ज्यावेळी प्रकाश पडतो त्यावेळी काय होतं? प्रकाशाचं परावर्तन. आणि त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब निर्माण होतं. बघा आरशाच्या व्यतिरिक्त सांगा बरं मुलांनो मला, अजून अशा तुमच्या आसपास ज्या आहेत कोणत्या वस्तू आहेत ज्याच्यामध्ये आपलं असं प्रतिबिंब निर्माण होतं? अशी गुळगुळी चमकणारे अजून कोणते कोणते पृष्ठभाग आपल्याला आसपास दिसतात ज्याच्यामध्ये आपण आपली इमेज बघू शकतो, आपलं प्रतिबिंब बघू शकतो? कोणते? हा बेटा, हा पाण्यावरती पण बनतं, राईट. अजून सावली नाही, सावली वेगळी झाली बेटा. आपलं आपण जसं दिसतोय तसं सेम टू सेम प्रतिबिंब ज्याच्यामध्ये बनते असे पृष्ठभाग. हा व्हेरी गुड. मी आता तेच म्हणणार होती, तुम्ही आता जे जेवला चम्मच जो स्टीलचा ताट आहे त्याच्यामध्ये पण दिसतं ना आपलं प्रतिबिंब. व्हेरी गुड. अजून आरसा तर झालंच ना, आरसा ऑलरेडी झालं आपलं. अजून मोबाईल, हा मोबाईलची स्क्रीन. येस करेक्ट. अजून गाडीच्या हा काय बर ठीक आहे ठीक आहे. आपली सीडी वगैरे असते बघा पिक्चरची, त्याच्यामध्ये पण दिसतं है ना. ठीक आहे, व्हेरी गुड. तुम्हाला समजलं म्हणजे मी काय म्हणते. तर हे झालं पहिल्या प्रकारचे पृष्ठभाग ज्याच्यामध्ये आपल्या प्रतिमा बनतात आणि ज्याच्यामध्ये होते प्रकाशाचं परावर्तन. दुसरं प्रकाश ज्याच्या आरपार जातोय. नीट ऐका मुलांना, प्रकाश ज्याच्या आरपार जातोय आणि प्रकाश आरपार गेल्यामुळे आपल्याला प्रकाशाचं अपवर्तन होताना दिसतं. आता बघा मी इथे ना तुम्हाला आकृती काढून दाखवते मुलांना. बघा
तर आता एक आपण माझा सफेद हा बोर्ड दिसतोय तुम्हाला, राईट? तर सगळ्यात आधी तर हा असा जो आरसा आहे आपला, तर आरशाच्या समोर इथे कोणता तरी माणूस असेल, तर इकडे आपल्याला सेम टू सेम त्याच्या आतमध्ये काय दिसते, अशी प्रतिमा दिसते, राईट? तर एक तर झाला हा आरसा, आणि इथे काय होते, प्रकाशाचं परावर्तन. ठीक आहे. आता मी ना तुम्हाला जे दाखवणार आहे ना मुलांना, तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. तुम्ही जर कधी नीट बघितलं नसेल ना, तर हे काय करायचं, हा काचेचा ग्लास घ्यायचा. ठीक आहे. हा जो काचेचा ग्लास घेतलाय ना, ह्याच्यामध्ये अर्धच पाणी भरायचंय, आणि ह्याच्यामध्ये काय करायचंय ना, एक अशी ना पेन्सिल ठेवायची, पाण्यामध्ये बुडवून खाली तळापासून अशी वाकडी करून ह्याच्यामध्ये अशी ना एक पेन्सिल ठेवायची. तर तुम्हाला माहिती, ही जी पेन्सिल तुम्ही अशी आतमध्ये ठेवाल ना, ही समजा अशी पेन्सिल आहे, तर ही पेन्सिल अशी ना सरळ दिसण्याऐवजी तुम्हाला अशी ना थोडीशी तुटल्यासारखी दिसेल ती पेन्सिल. हे कशामुळे होते? इथे होतंय प्रकाशाचं अपवर्तन. मगाशी पण आपण बघितलं ना, जी पाण्याची बकेट आहे तिचा तळ वर आल्यासारखा दिसतोय, तो का दिसतोय? प्रकाशाच्या अपवर्तनामुळे. म्हणजे प्रकाश ज्यावेळी आरपार वस्तू ज्याच्यातून दिसतात आपल्याला, अशा माध्यमातून जातो, जसं की हवा एक माध्यम आहे, पाणी एक माध्यम आहे, काच एक माध्यम आहे, है ना? तर पाणी, हवा आणि काच. ठीक आहे. तर ही जी अशी माध्यम आहेत, ह्याच्यातून ना प्रकाश ज्यावेळी आरपार जातो त्यावेळी प्रकाशाचं अपवर्तन होतं. आणि बाकी गोष्टींसाठी काय होतं, प्रकाशाचं शोषण. प्रकाश शोषला जातो, जसं की लाकूड. ठीक आहे. अच्छा, मुलांनो एक सेकंड हा, दरवाजाला कोणी तर आहे. हा, तर ही लाकूड वगैरे अशी जी खडबडीत पृष्ठभाग असतात ना, लाकूड म्हणा, प्लास्टिक म्हणा, आपल्या घराचे दरवाजे, भिंती, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रकाशाला शोषून घेतात. ठीक आहे. तर आज आपण आता फोकस करणार आहोत फक्त आणि फक्त कशावरती? प्रकाशाचं परावर्तन. प्रकाशाचं परावर्तन आता कसं होतं? तर आता तुम्हाला बघा मुलांना, एक मी आकृती दाखवते. ठीक आहे. ही सेम सिमिलर वाली जी आकृती आहे तुमच्या पुस्तकामध्ये पण असेल कदाचित, ते पण मी तुमचं पुस्तक पण तुम्हाला दाखवेल, तर काही काळजी नका करू की अरे हे तर माझ्या पुस्तकात नाहीये, असं काही नाहीये, समजून घ्या फक्त. तर एक तर इथे प्रकाशाचं परावर्तन दिसते तुम्हाला, की आरशामध्ये आपल्या प्रतिमा बनलेल्या आहेत. ठीक आहे. दुसरं तर बघा ही आकृती. प्रकाशाच्या परावर्तनालाच इंग्रजीमध्ये म्हणतात रिफ्लेक्शन. आता प्रकाशाचं परावर्तन होतंय म्हणजे नक्की काय होतंय? प्रकाश एका गुळगुळीत पृष्ठभागावर ज्यावेळी पडतो, नीट ऐकून घ्या मुलांना, प्रकाशाची जी किरण आहेत अशी एका गुळगुळीत पृष्ठभागावर येऊन पडतात आणि त्याच्यावर आदळून माघारी फिरतात. तुम्ही बॉल भिंतीवर खेळत असाल ना, बॉल भिंतीकडे मारता, मग कॅच घेता. खेळायला कोणी नसल्यावरती एकटंच खेळायचं असेल तर मग हेच करता ना तुम्ही, बॉल भिंतीवर मारता, कॅच करता, मारता, कॅच करता. तर बॉल कसा तो आदळून माघारी येतोय, सेम टू सेम प्रकाशाची किरण काय होतात, त्या गुळगुळीत पृष्ठभागावरती पडतात, आदळतात आणि माघारी फिरतात. तर ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, ह्यालाच आपण म्हणतो प्रकाशाचे परावर्तन. आता ह्याचीच व्याख्या पण बघा तुमच्या पुस्तकामध्ये दिली असेल. थांबा, आता तुम्हाला मी तुमचं पुस्तक दाखवते. तर पुस्तकामध्ये ही अंडरलाईन करून घ्या मुलांनो, आणि ते तुम्हाला छान ब्युटिफुल हँडरायटिंग मध्ये तुमच्या बुक मध्ये काढायचे, लिहून काढायचे, आणि त्याच्यानंतर ना काय करायचंय, त्याला पाठ पण करायचंय. ठीक आहे. अच्छा, इथे ना त्यांनी नाही दिलेली आहे ती व्याख्या, तर नाही दिलेली दिसत आहे मला.
हा ती बहुतेक गेल्या वर्षीच्या पुस्तकामध्ये होती. ठीक आहे, काही हरकत नाहीये, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. हा नाही दिलेली आहे. प्रकाशाची परावर्तनाची व्याख्या बहुतेक तुम्हाला गेल्या वर्षीच्या पुस्तकामध्ये होते. बरं ठीक आहे, चला काही हरकत नाही. तर मी शॉर्ट मध्ये हे सांगते की प्रकाशाचे परावर्तन करण्यासाठी काय आहे ना, हा इथे थोडस दिलेलं फक्त बस. प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते, कारण चकाकणारा पृष्ठभाग प्रकाश कमी शोषून घेतो व त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचे परावर्तन होते. म्हणजे तेच परावर्तन होते म्हणजे जास्तीत जास्त किरणे आदळून माघारी फिरतात. ठीक आहे, तर आपण प्रकाशाच्या परावर्तनाची व्याख्या कशी सांगू मग? चकाकणाऱ्या पृष्ठभागावर, नीट ऐका, चकाकणाऱ्या पृष्ठभागावर प्रकाशाची किरणे पडली असता ती माघारी वळतात. आदळून माघारी वळतात, ह्यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. सिंपल. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत मग त्याच्यामुळे इमेज म्हणजे आपलं प्रतिबिंब कसं काय तयार होतं ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, आता त्याच्यासाठीच बघा आपण काय वापरणार आहे मग इथे आरसा. मग आता इथे तेच दिलेत, आरसा व आरशाचे प्रकार. आता आपण बोलूयात सपाट आरशाबद्दल, आणि सपाट आरशामध्ये कशी प्रतिमा बनते ते बघूयात आपण. तर बघा इथे दाखवलेलं आहे, एक आहे जो चाललेला आहे, आरशावर जाऊन पडणार आहे, त्याला ह्यांनी नाव दिलंय. त्याला नाव दिलेलं काय आहे? आपाती किरण. कळतोय? रिपीट करा माझ्या मागे. आरशावरती जो जाऊन आदळतोय, मग तो सूर्याकडून येणारा प्रकाश असू द्यात किंवा जसं आता बल्ब चालू आहे, ट्यूबलाईट चालू आहे, त्याचा प्रकाश असू द्यात, येऊन तो आरशावर आदळतोय. तर येऊन जो आदळणारा आहे त्याला काय म्हणतात? रिपीट करा माझ्या मागे, आपाती किरण. कळते? आणि आदळून ज्यावेळी तो माघारी फिरतोय, बघा हा दिसतोय माघारी फिरणारा, इथे आरो दाखवलाय, तर माघारी फिरणाऱ्याला म्हणतात परावर्तित किरण. परावर्तित किरण का म्हटलं गेलंय? त्याचं परिवर्तन झालं ना, दिशा बदलली, त्याने बदलला तो, त्याचं परिवर्तन झालं म्हणून त्याला परावर्तित किरण असं नाव दिलंय. कळतंय? आता इथे प्रतिमा बघा कशी बनते, हे खूप महत्वाचं आहे मुलांना. आता समजा इथे एक वस्तू ठेवली, आपण एक बिंदूच ठेवलाय नुसता छोटासा, एक समजा आपण ही ठेवली, गोटी ठेवलेली आहे. मार्बल्स गोट्या खेळताना तुम्ही मुलांना, तुमच्याकडे कलरफुल छान छान गोट्या असतील पण कदाचित. तर समजा इथे बघा एक गोटी ठेवलेली आहे, दिसते? त्या गोटीमधून दोन किरण असे निघाले, आरशावर आदळले आणि माघारी फिरले. पण ह्याच्यामधले काही किरण शोषले जातात, तर त्याच किरणांची आपण दिशा बघा मागे अशी वाढवली आणि ती किरण जिथे एकमेकांना छेदतात तिथेच बनलेली आहे बघा ही प्रतिमा, आणि त्या प्रतिमेला नाव दिले ओवन. आणि इथून आपण बघितल्यावरती मग ती इथे बनलेली प्रतिमा दिसते. इथे बघा डोळा दाखवलेला आहे, दिसतोय तुम्हाला? हा बघा इथे असा डोळा दाखवलेला आहे. ठीक आहे, तर आता मी ही आकृती तुम्हाला परत एकदा काढून दाखवते. ही आकृती काढण्यासाठी मुलांनो तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्काचा प्रश्न डेफिनेटली विचारू शकतात. कळतंय? 2 मार्काचा प्रश्न विचारू शकतात की प्रकाशाचं परावर्तन दाखवणारी कृती काढा. बघा, बिंदू स्रोतामुळे आरशातील प्रतिमेची निर्मिती. हा बिंदू स्रोत आहे, म्हणजे बिंदू घेतलाय आपण. सेम टू सेम इथे बघा पेन्सिल साठी पण दाखवलंय. इथे पेन्सिल आहे, तर इथे पेन्सिलची प्रतिमा बनलेली आहे. तर पेन्सिलचं नाव आहे PQ आणि P1 Q1 त्याच्या प्रतिमेचं नाव इथे दिलेलं आहे. कळते? तर ही आकृती खूप महत्वाची आहे. तर ही आकृती आता मी तुम्हाला परत एकदा माझ्या व्हाईट बोर्ड वरती काढून दाखवते. बघा कशी काढणार ही आकृती. तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारलं गेलं तर ती आकृती तुम्ही कशी काढणार? खूप सोपं आहे. बघा काय करणार आपण, हा आपला झाला आरसा. आता बघा मला तर इथे स्केल वगैरे नाही वापरता येणार, पण तुम्ही स्केल वगैरे वापरून छानपैकी आकृती काढू शकता. तर समजा, नीट बघा हा मुलांनो, तर समजा इथे मी एक वस्तू ठेवली,
हा असा स्टार. नाही तर थांबा, सोपं करण्यासाठी बिंदूच घेऊया. तर हा मी असा इथे एक बिंदू घेतला. तर नीट बघा हा मुलांनो, त्याच्यातून ही अशी किरण पडली ह्याच्यावरती. इथे एक किरण समजा, इथे एक किरण. तर माहिती आपण असा ना एक लंब काढतो मुलांनो. इथे असा एक लंब आणि हा एक लंब. लंब म्हणजे तुम्हाला माहितीये ना 90 अंशाचा कोन करणारा एक लाईन काढणार. तर काय करायचं असतं माहितीये, नियम आहे ह्याचा, प्रकाश परिवर्तनाचे नियम बहुतेक तुम्हाला गेल्या वर्षी होते नव्हते, मी रिपीट करवेन तुमच्याकडून. इथे जो माहितीये ना तुम्हाला, इथे जो हा अँगल बनतोय, कोण बनतोय, समजा हा 20 अंश आहे, त्याच सेम अंशाच्या कोणामधून हा असा महागारी फिरेल. हा आहे आपाती किरण आणि हा काय झाला, परावर्तित किरण. सेम इथे पण तेच होणार आहे. आता तिथे 20 होता, समजा हा 30 अंश आहे, हा जरा जास्त वाकडा पडलाय ना, तर हा सेम इथे 30 अंशाने काय होईल, तो असा माघारी वळेल इकडे. आणि मग ज्यावेळी तुम्ही हीच लाईन जी आहे मागे खेचणार, आता बघा मी इथे ट्राय करते लाईन काढायला, हीच लाईन अशी इथे मागे खेचणार आणि इथून पण अशी मागे खेचणार. तर बघितलं मी स्केल नाही वापरले तरी पण बऱ्यापैकी मला सेम टू सेम त्याच जागेवरती इथे ही आकृती मिळते. तर हे अंतर आरशापासूनच हे वाला अंतर आणि हे वाला अंतर सेम पाहिजे, तर तुमची आकृती बरोबर आली असं समजायचं. ठीक आहे. तर ही आकृती काढण्यासाठी परीक्षेमध्ये जे आहे तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. तर ही आकृती विचारली असेल तर 2 मार्काला. खूप महत्वाची आहे, 10वीच्या बोर्डामध्ये पण काही काही वेळी ही आकृती विचारली जाते. पुढच्या वर्षी त्यांच्या पुस्तकात नसली तरी पण ती आकृती विचारली जाते, कारण त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही 8वी 9वीला शिकलाय ना ही आकृती, मग तुम्हाला 10वीला गेल्यावर पण ती आकृती लक्षात पाहिजे, यायला पाहिजे. ठीक आहे. तर ही एक गोष्ट झाली. आता आपण बघूया की खूप सोपी गोष्ट पुढचं आता मी जे तुम्हाला सांगणार आहे, खूप इझी वाला क्वेश्चन आहे मुलांनो. आपण आता ना आपला सपाट आरसा असतो, तर सपाट आरशामध्ये आपली जी प्रतिमा निर्माण होते त्या प्रतिमेची वैशिष्ट्य काय आहेत, त्या प्रतिमेचे गुणधर्म काय आहेत, ते आता तुम्ही मला जरा सांगायचे. पहिला गुणधर्म मी सांगते. पहिला गुणधर्म हा आहे की बघा मी तुम्हाला ड्रॉ करून सांगते. नीट बघा हा. समजा आता आपला हा आरसा आहे. आता समजा ह्या आरशापासून एक माणूस इथे उभा आहे. हा समजा 10 सेंटीमीटर अंतरावर उभा आहे. तर ह्याची जी प्रतिमा बनणार आरशाच्या आतमध्ये, ती पण किती अंतरावर बनेल बरं? किती अंतरावर बनेल ती प्रतिमा? ती पण 10 सेंटीमीटर अंतरावरच बनेल, है ना? करेक्ट आहे. तिची प्रतिमा बनेल ती सुद्धा अशी 10 सेंटीमीटरच अंतरावरती बनेल. ठीक आहे. तर पहिला मग गुणधर्म काय झाला, आपण काय म्हणू शकतो, आता ही असते वस्तू आणि ही असते प्रतिमा. तर मग आपण इथे लिहू शकतो प्रतिमेच्या आरशापासूनचे जे अंतर आहे त्याला प्रतिमेचे अंतर आपण म्हणतो. तर प्रतिमेचे अंतर हे समान असेल कशाच्या, वस्तूच्या अंतराच्या. राईट. तर प्रतिमेचे अंतर आणि वस्तूचे अंतर हे समान असतील, हा पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म उंची. समजा ही आपली जी वस्तू आहे किंवा माणूस आहे तो 5 फीटचा आहे, तर असं होईल का सर? सपाट आरशासाठी बोलतो बरं का मुलांना. आपण सपाट आरशामध्ये प्रतिमेची पण उंची तेवढीच असते, म्हणून आपण काय लिहू शकतो, प्रतिमेची जी उंची आहे किंवा प्रतिमेची जी पण काही साईज असेल, साईज पण काय जाडी वगैरे काहीच नाही बदलत ना, तर प्रतिमेचा आकार आपण लिहूयात, है ना. प्रतिमेचा जो ओव्हरऑल जो आकार आहे तो एकदम सेम टू सेम असतो वस्तूच्या आकारा एवढा. बरोबर आहे. प्रतिमेचा आकार बरोबर
वस्तूचा आकार. हे झाला दुसरा गुणधर्म. तिसरा गुणधर्म काय असेल मुलांनो? नीट बघा बरं. तिसरा गुणधर्म काय असेल? तिसरा गुणधर्म खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, आपण आरशासमोर आपला ना जेवता हात, आपला म्हणजे उजवा हात वरती केला तर आरशामध्ये आपल्याला काय वाटतं? आरशामध्ये आपल्याला बघितल्यावर काय वाटतं की तो डावा हात आहे, है ना? तर प्रतिमा जी आहे ती उलट होते. प्रतिमेची उजवी बाजू डावी दिसते, डावी बाजू उजवी दिसते. तर तो हा तिसरा गुणधर्म आहे. आणि चौथा गुणधर्म मुलांनो, माहितीये तुम्हाला, प्रतिमा ज्या असतात त्या दोन प्रकारच्या प्रतिमा असतात. प्रतिमा ज्या असतात त्या दोन प्रकारच्या प्रतिमा असतात. एक असतात वास्तविक, वास्तविक म्हणजे खरं 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 बनणाऱ्या प्रतिमा, आणि दुसऱ्या असतात आभासी. तर दोघांमधला काय फरक आहे? वास्तविक प्रतिमा आणि आभासी प्रतिमा ह्याच्यामधला काय फरक आहे हा मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये एक छानसा व्हिडिओ दाखवून सांगेन. ठीक आहे, सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की जी आभासी प्रतिमा असते ना ती आरशाच्या किंवा वस्तूच्या आतमध्ये बनते, पण जी वास्तविक प्रतिमा असते ना आपण ती स्क्रीनवरती कुठल्या तर पडद्यावर दाखवू शकतो. उदाहरणार्थ ज्यावेळी आपण पिक्चर बघायला वगैरे थिएटरमध्ये जातो तर त्या पडद्यावरती ते पिक्चर दाखवतात ना आपल्याला, तर ती त्या चित्रांची बनवलेली वास्तविक प्रतिमा असते. आणि आरशामध्ये आपल्याला जे आपल्या समोर दिसते ती आभासी प्रतिमा असते. तर हेच तो चौथा गुणधर्म हा असेल की जी प्रतिमा असते ती आभासी असते आणि सुलट असते. सुलट म्हणजे काय? आता इथे वरती वस्तूचं डोकं वर असल्यावर प्रतिमेचं पण डोकं आपल्याला वरच दिसतंय ना, उलट नाही होतंय. बघा, आडव्या बाजूने ते उलट होते पण उभ्या बाजूने वर खाली नाही होते. ते प्रतिमा आडवी उजवी डावी बाजू तिची बदलते पण उभी आणि खालची बाजू बदलत नाही. तर त्याला म्हणून आपण म्हणणार प्रतिमा जी आहे ती आपली आभासी आणि सुलटच असते. तिची वर खाली डोकं वर पाय असं नाही होत. ठीक आहे, तर आभासी असते, सुलटी असते. तर हे चार गुणधर्म जे आहेत मुलांनो तुम्हाला छानपैकी वहीमध्ये तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहून त्याला खूप चांगल्या पद्धतीने पाठ करायचं. परीक्षेमध्ये हे पण विचारू शकतात. नीट ऐका, प्रश्न काय येऊ शकतो परीक्षेमध्ये की सपाट आरशासमोर, परत ऐका, सपाट आरशासमोर निर्माण होणाऱ्या प्रतिमेचे गुणधर्म लिहा किंवा वैशिष्ट्ये लिहा. तर हे 4 पॉइंट्स आहेत. तर 2 मार्काला हा प्रश्न विचारू शकतात परीक्षेमध्ये. ठीक आहे, कळतंय? चला, तर आता ना विद्यार्थ्यांनो आपल्याकडे 2 मिनिटं आहेत. मी पटकन तुम्हाला होमवर्क देते. तो होमवर्क प्लीज तुम्ही नोट करून घ्या. शॉर्ट मध्ये आता मी इथेच सांगते तुम्हाला होमवर्क. तर पहिलं काय होमवर्क आहे? पहिला होमवर्क आहे तुम्हाला लिहायचं आहे स्वतःच्या शब्दामध्ये प्रकाश म्हणजे काय. ठीक आहे, प्रकाश म्हणजे काय मी ऑलरेडी सांगितले. परत एकदा हा व्हिडिओ हवं तर बघा. ठीक आहे, प्रकाश म्हणजे काय हा पहिला होमवर्कचा क्वेश्चन आहे. दुसरा काय आहे की प्रकाश परिवर्तनाची आकृती काढायची आहे. ठीक आहे, आकृती पुस्तकामधून त्या आकृतीचा मी नंबर पण टाकते. सेम टू सेम फक्त बघून ती आकृती लिहायची. अजून दुसरं काहीच नाही करायचं. 11.2 11.2 ब. ठीक आहे, 11.2 ब पुस्तकामधली आकृती. ठीक आहे, आणि तिसरा होमवर्क काय आहे? आता बघितलं, सपाट आरशामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमेचे गुणधर्म. सपाट आरशामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमेचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य लिहायचे. ठीक आहे, चालेल. तर चला आता आज आपण इथे आपला क्लास संपूयात. पुढच्या क्लासमध्ये प्लीज हा होमवर्क करून या. आणि आणखी काही गोष्टी आपण आरशांबद्दल थोड्याशा शिकणार आहोत पुढच्या क्लासमध्ये. मुलांना पुढच्या क्लासमध्ये तुमची कंपास पेटी बरोबर घेऊन बसा. ठीक आहे, चला आज क्लास संपूया मग.